विजय विजय आणि राजू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि जसंच सामन्याला सुरुवात होईल मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय आमचे गुरुवर्य समालोचक राज कस्तुरे सर. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद. सुरुवातीला आपण आवाज ऐकलात विनोद पाटील सरांचा आणि पहिल्या सामन्याची कहाणी आपण त्यांच्या वाणीतून ऐकलात. तत्पूर्वी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचा राजा राजश्री शाहू महाराज, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस प्रथमतः वंदन करतो आणि माझे ग्रामदैवत आई जुगालोडच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या समालोचन कक्षाकडे वळतो. मी समालोचक राज कस्तुरे आलेल्या सर्व खेळाडू आणि क्रीडा रसिकांचं मनस्वी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आपण पाहतोय अध्यक्ष चषक 2026 हे पर्व. तदरम्यान दुसरा सामना आपण पाहतोय नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी वर्सेस RKCC चिखलवाडी. दरम्यान स्ट्रायकिंग एंडला आपणाला फलंदाज पाहायला मिळतोय विजय आणि राजू. गोलंदाजी ट्रॅकवर आपणाला गोलंदाज पाहायला मिळतोय कासारी खोऱ्यातील एक नामवंत असा अष्टपैलू खेळाडू सुशांत आपे. चेंडू सीमापार येतोय हा दर्जेदार चौकार डीजे. धन्यवाद डीजे. पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच शुभम भोसले. मी आयोजन कमिटीच्या प्रतिनिधींना विनंती करतो, विस्फोटक अशी खेळी त्यांची आपणाला पाहायला मिळाली. 11 बॉल 18 चेंडू 51 धावा अशी खेळी आपण ज्याची पाहिली टॉस की वॉचच्या मंचावर. शुभम भोसले यास अध्यक्ष चषकाचं चमचमतं सामनावीराचं टी शर्ट देऊन त्यास संवेत सागर कळंत्रे साहेबांच्या शुभ सन्मानाने गॉगलही दिला जातोय. शुभम भोसले शेवटचा कॉल दिला जाईल आपल्याला. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते. भोसले बंधू या टॉस की बॉसच्या मंचावरती 18 चेंडू 51 धावांची प्रहारी घणाघाती विस्फोटक अशी खेळी आपल्याला पाहायला मिळाली. डिंगडॉंग अंबा संघाचं प्रतिनिधित्व करताना पहिला विजय आपल्या संघाच्या नावे करून देताना आपण त्या टीमचा भागीदार आणि कॉन्ट्रीब्युशन आपलं असायला हवं त्या विजयामध्ये. अशी दमदार खेळी करणारा शुभम भोसले. जरा टाळ्या होऊ द्यात शुभमसाठी. चमचमता गॉगल सागर कळंत्रे यांच्या माध्यमातून. चेंज ऑफ स्पेस आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवर मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू दिनेश खेतल, दिनेश राजाराम संभाजी खेतल नावाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला फलंदाज पाहतोय आपण विजय. चेंज ऑफ स्पेस धीम्या गतीमध्ये परिवर्तन आणि परिवर्तनाची परिभाषा मात्र दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज दिनेश खेतल. थोड्याच वेळात शाहूवाडी तालुक्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील बीजेपीचं प्रतिनिधित्व करणारे सन्माननीय
महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे शिलेदार आदरणीय आबासाहेब पाटलांचं थोड्याच वेळात आगमन होईल. पंचांचं आत्ताचं डिसिजन सांगायचंय. पंचांना विनंती आहे, आताच्या चेंडूचं काय सांगायचंय? डेड बॉल क्रॉसिंग ही सुद्धा अप्रूव्ह केली जाणार नाही, याची नोंद घ्या. या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाले. जर्सी क्रमांक 29 परिधान केलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम भोसले, वेल्डन. तुझ्या पुढच्या खेळीसाठी खूप खूप शुभेच्छा आयोजन संयोजन कमिटीच्या आणि या मित्रपरिवाराच्या माध्यमातून. कारण विस्फोटकता असणारा सचिन पाटील, त्याच्या समवेत दिनेश कांबळे असतील. पंचांच्या हात समांतर धाव मिळेल अवांतर आणि अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 लॉस 8, बिनबाद 8. आता मात्र गलीच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. थोडंसं मिसफिल्ड मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं, परंतु एक धाव घेण्यात सफल. एका धावेने संघाचं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 9 धावा. चांगला अचूक टप्प्याचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय आरकेसीसी चिखलवाडीच्या गोलंदाजांचा. आरकेसीसी चिखलवाडीचं स्क्वॉड म्हटलं तर सागर केसरकर आपल्याला पाहायला मिळतात, सुशांत आप्पे, सुहास खेतल. आता मात्र कव्हरला मारलेला हा फटका पाहायला मिळतोय आणि अजितच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षणही पाहायला मिळालं. एका धावीचा मुनाफा संघाला नक्कीच मिळेल. एका धाव्याने संघाचं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 10 धावा 2 षटका अखेरीस. आणि दुसरं षटक उत्तम दर्जाचा स्पेल हाताळणारा गोलंदाज दिनेश खेतलचं कौतुक करावं लागेल. अवघ्या 3 धावांचं षटक हाताळलंय दिनेशाने. त्या 3 धावेमध्ये एक वाईट सोडली तर फक्त 2 धावा असं म्हणावं लागेल. आता गोलंदाजी ट्रॅकवर आपणाला गोलंदाज पाहायला मिळतोय सागर केसरकर. पश्चिम पन्हाळा असेल, कोल्हापूर केपीएल प्रीमियर लीग असेल, कित्येक कोल्हापूर जिल्ह्याच्या स्पर्धा, कासारी असेल कासारी प्रीमियर लीग, कित्येक स्पर्धा आपल्या नावावरती, आपल्या खेळाच्या जोरावरती आपलं नाव रोशन करणारा हा आरकेसीसीचा गोलंदाज आपणाला पाहायला मिळतंय. जर्सी क्रमांक 26 परिधान केलेला सागर केसरकर. आतापर्यंत 8 मिनिटांचा खेळ संपुष्टात आलाय. अजूनही 8 मिनिटं शेष तुम्हाला 2 षटकं हाताळण्यासाठी पाहायला मिळतील. चांगला गोलंदाजीचा स्पेल आपण पाहतोय आणि फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस पाहायला मिळत आहेत आपणाला. यष्टीरक्षक चेंज झाला, गोलंदाजीवरती आला. आता यष्टीरक्षकाची भूमिका निभावताना मात्र अजित खेतल आपणाला पाहायला मिळतात. चेंज ऑफ स्पेस. गोलंदाजीची रिधम आपणाला आरकेसीसी संघाकडून उत्तम दर्जाची गोलंदाजी हाताळताना मात्र ह्या गोलंदाजाने आपली छाप निर्माण केली, आपला दबदबा निर्माण केलाय. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. आज सचिन खेतलची अनुपस्थिती आहे. उत्तम असं झेल टिपलाय तो प्रदीप हप्पे याने. प्रदीपचं कौतुक करावं लागेल. आणि आता शाहूवाडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला एक नवीन नाव, नवीन आवाज जो जॉईन झालाय तो पुण्यावरून आलेला समालोचक हर्षद पवार यांचंही सहर्ष हार्दिक स्वागत आहे. हर्षदच्या आवाजाचा दीप मात्र आजच्या या अध्यक्ष चषकाच्या सोहळ्याला पाहायला मिळेल. चषक अध्यक्ष आहे पण प्रामाणिकपणे अध्यक्षाची भूमिका निभावताना किरण शिंदे सुद्धा आम्हाला पाहायला मिळतात. योगेश भारमल यांचं सुद्धा आगमन झालंय.
गोलंदाजाने टिचून मारा करावा तशी गोलंदाजी आपणाला हाताळायला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल या गोलंदाजांचं. सन्माननीय अध्यक्ष संदीपजी कृष्ण चाळके यांच्या नावाची स्पर्धा आज मात्र पाहायला मिळते. आता झेल होईल का? कारण दिनेशला माहीत आहे मी गोलंदाजी चांगली हाताळली आहे. पहिला सोडला, दुसरा सोडल्यानंतर माझ्या त्या गोलंदाजीची अस्मिता राहणार नाही हे मात्र त्याने जाणलं, हेरलं आणि नंतर झेल टिपला. पहिल्या विकेटचं पतन होईल. आता फलंदाजीसाठी आलेला फलंदाज आपणाला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 11. 2 बाद 11 हे समीकरण मात्र पाहायला मिळतं. आता मात्र कव्वरला मारलेला फटका, कव्वरने दाखवला वावर, चेंडू सीमा पार, येतोय हा दमदार चौकार. धन्यवाद डीजे. चाळके साहेबांचं नाव आज या ग्राउंडवरती आपणाला पाहायला मिळेल जिथे आपण स्पर्धा पाहतो. सन्माननीय रतनबुवा चषक ज्या ग्राउंडवर आपणाला पाहायला मिळतं त्याच ग्राउंडवरती ही स्पर्धा आयोजन संयोजन अध्यक्ष चषकाचं आपणाला दमदार पाहायला मिळतंय. कौतुक करावं लागेल. आता मात्र पंचांच्या हात समांतर धाव मिळेल अवांतर. अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचा धावफलक पुढे जाईल. चांगला टिचून मारा करतायत आरकेसीसी चिखलवाडी संघाचे गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. हलका सोडला परंतु फलंदाजाला तो चेंडू टप्प्यात कार्यक्रम करता आला नाही. त्याचं मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाजाचा सुहास केतल. त्यांचे ज्येष्ठ बंधू सचिन खेतल यांची अनुपस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र स्ट्रेट डान्सिंग डाऊन दी विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा पार, येतोय हा अध्यक्ष चषकचा दर्जेदार षटकार. आणखीन एका विकेटचं पतन. अर्जुन बॅक टू दी पॅव्हेलियन. आता अक्षय वानकर आपणाला पाहायला मिळेल. अक्षय आणि अभि हे कॉम्बिनेशन मात्र वैभव पाहायला मिळेल. शेवटचे काही चेंडू शेष असतील आणि त्या चेंडूवरती प्रहारी चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळेल की काय हे मात्र चिन्ह पाहायला मिळेल. ठाणेवाडी गावचे ग्रामस्थ मंडळांची सकाळच्या सत्रापासून प्रामुख्याने उपस्थिती आपणाला आज या अध्यक्ष चषकाला साजेशी अशी पाहायला मिळते. अध्यक्षांच्या वरती असणारं प्रेम आणि आपल्या गावच्या सुपुत्राचं होणारं नाव हे कायम त्याच्या संवेद आम्ही आहोत हे त्यांच्या ग्रामस्थ मंडळांच्या उपस्थितीतून आपल्याला पाहायला मिळतंय. सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. असंच प्रेम अध्यक्षांच्या पाठीवर तुमचं सदैव राहावं. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. विशाल हफेचं कौतुक करावं लागेल. नोमॅन झोनला चेंडू लँड होतोय. चेंडूची स्पर्धा चालल्या. चांगलं क्षेत्ररक्षण राहुल खेतल याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहता. एकेरीचं दुहेरी, दुहेरीचं तिहेरीमध्ये कन्व्हर्जेशन आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. आणि धावपलकावरती धावा आपणाला पाहायला मिळतात 28 आणि जिंकण्यासाठी 24-29चं समीकरण असेल डीजे.
धन्यवाद. हॅलो हॅलो. धन्यवाद डीजे. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूने प्रियंका 11 येस सॉरी ओम साई ऐनवडी आणि त्यांना फाईट करतील IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघ. इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल टॉच कप बॉस मध्ये दोन्ही कप्तानचं स्वागत केलं जाईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉच. सन्माननीय आदरणीय दिनेशजी सुतार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. येस धन्यवाद दिनेश साहेब. आपण या आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचा आहे. टॉस जिंकलाय तो ओम साई स्पोर्ट्स ऐनवडी या संघाने. निर्णय काय असेल? फिल्डिंग. येस फिल्डिंग घेतली. असे कोणते गोलंदाज आपल्याकडे आहेत जे आपण नक्कीच समोरच्या संघाला आपण थांबवू शकता? आहेत गोलंदाज एक दोन आहेत चांगले जे चांगली गोलंदाजी करतात. समोरच्या टीमला आम्ही प्रयत्न करू की जेवढ्या कमी धावसंख्या होईल तेवढ्या थांबवायचं. नक्कीच आपण सकाळच्या सत्रापासून आयोजन पाहत आहे. सुरेख असं आयोजन. अध्यक्ष आपण दमदार डॅशिंग अध्यक्ष संदीपजी चाळके साहेब. कसं वाटतं आयोजनाबद्दल आपण काय बोलाल? संदीप दादांच्या मेहनतीबद्दल बघायला गेलात तर शब्दच नाहीत. कायमचं म्हणजे त्यांचं आयोजन वगैरे जे आहे सगळं चांगलंच असतं. नक्कीच आतापर्यंत संदीप दादांनी जे काम केलंय ते नक्कीच वाखण्याजोगं आहे. अजून काय काय त्यांच्यामध्ये सुधारणा झाल्या पाहिजेत, काही चुका असतील तर त्या देखील तुम्ही याच सांगू शकता, कारण त्यांना त्या चुका कमी करून आणि या शेवटी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला आणखी उंचीवर न्यायचं आहे. काही त्यांच्या त्रुटी असतील तर तुम्ही नक्कीच सांगू शकता इथे. नाही सध्या तरी तसा त्यांच्या काही चुका आम्हाला दिसत नाहीत. जे काय करतात ते चांगलं करतात. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर रविदादा चाळके नक्कीच थोडं आपल्यापासून लांब गेलेत. त्यांच्या आठवणीबद्दल आपण काय सांगाल? ठीक आहे धन्यवाद. ओम साई स्पोर्ट्स ऐनवाडी संघ नक्कीच टॉस जिंकला. आपण जाऊया संघनायक आहेत आमच्यासोबत IPSI स्पोर्ट्स मनागडेवाडी संघाचे. टॉस गमावलाय. काय असेल नक्कीच काय रणनीती आखली आपण? तरी पण आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. येस आपण पाहिलं गेलं तर वंडर बॉय IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघाचा अगदी अष्टपैलू खेळाडू आहे. नक्कीच चांगली रणनीती असणार कारण चॅम्पियन संघ आहेत. आयोजनाबद्दल नक्कीच काय सांगणार? संदीपदांच्या बद्दल नक्की काय सांगणार? संदीपदांचं हे दरवर्षी चांगलं नियोजन असते. आपण पाहतोय चमचमत्या ट्रॉफी एक वेगळं आगळं वेगळं आयोजन आहे. अगदी ट्रॉफी बघितला तर पाहावं आणि पाहतच राहावं. बघताक्षणी ज्या ट्रॉफीवर प्रेमात पडावं असं आयोजन पाहतोय. नक्कीच आणखी काही असोसिएशन बद्दल काही नक्कीच काय बोलू शकाल आपण त्यामध्ये? असोसिएशन बद्दल काय, असोसिएशन आम्हाला कायम प्रोत्साहन करत आले. नक्कीच धन्यवाद. नक्कीच दोन्ही संघांना दिव्य विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. ऐनवाडी संघानं नाणेफेक जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले फलंदाजीसाठी IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघाला. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. खरोखरच अक्षय वलांगडेचं कौतुक करावं लागेल, कारण निर्णायक क्षणिक शब्द कोणता कसा असावा त्याचं मनातून अंतकरणातून थोडंसं जपून पाऊल टाकलेलं बरं. अजून सामना आपला बाकी आहे, त्यामुळे सावध पवित्र घेताना नक्कीच आपण त्या दरम्यान पाहू. स्टार्ट ऑन द गेम. सामन्यादरम्यान ओल्ड स्ट्रायकिंग एंडला सुशांत आपे, नॉन स्ट्राईकला सुहास केतल. गोलंदाजी ट्रॅकवर आपणाला पहिल्या चेंडूवरती सफलता होती आणि ही सफलता शेवटच्या क्षणाला किती घातक ठरणार हे मात्र अर्जुन आणि राजूने हेरलं होतं, पेरलं होतं, परंतु ते कामी नाही आलं. दहा 44ला पहिला चेंडू पडलाय. बरोबर 11ला मॅच संपेल. चांगला फटका आपणाला पाहायला, फटक्यापेक्षा चांगला झटका पाहायला मिळाला असता. सामना स्पीडअप करा, अजिबात विलंब लावू नका प्लीज. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अक्षय कडव. सफलता ती मजबूत पाहायला मिळाली असती, कारण ती विकेट होती सुशांत आपेची. दुसऱ्या चेंडूवरती दुसरा स्पेल आपल्याला पाहायला मिळाला. सुहास बॅक टू दी डगआउटच्या दिशेने परततोय. थोड्याच वेळात अखंड
महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे शिलेदार आणि आपल्या तालुक्याचा गोरगरिबांचा मशीहा म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते सन्माननीय आदरणीय ससेगावचे सुपुत्र आबासाहेब पाटलांचं आगमन होणार आहे. असोसिएशनच्या माध्यमातून आणि प्रामुख्याने जर आपण विचार केला बंधू कसा असावा तर स्वर्गीय रवी चाळकेसारखा असावा, कारण त्याचं पाठबळ कायम एवन जोडी म्हणून संदीप चाळके आणि रवी चाळके ही आपणाला पाहायला मिळाली. परंतु आघात आणि वर्षाने केलेला घात त्याची पोकळी मात्र कधी भरून न निघणारी आहे. परंतु अध्यक्ष चषक भरवताना भावाचं नाव कायम असावं, सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजावं असं अध्यक्ष चषक मात्र आपणाला पाहायला मिळत आहे. बॅक टू बॅक विकेटचं होत आहे पतन. सागर केसरकर बॅक टू दी डगआउट डीजे. धन्यवाद डीजे. चला घाई करा अजित. त्याचबरोबर थोड्या वेळाने आपल्याला उमेश सुतार यांचे सुद्धा पाहायला मिळेल. रंधा कितपत चकाकी देतोय. सन्माननीय आदरणीय ससेगावचे सुपुत्र आणि शाहूवाडी क्रीडा क्षेत्रातील एक नामवंत असा तरुण, ज्यांच्या कामाने आणि त्यांच्या खेळाने सर्व तालुक्याला प्रेरित करणारा असा खेळाडू सन्माननीय प्रशांत सोने यांचं आगमन झालंय. आणि वास्तविकता विचार केला तर अध्यक्ष चषक आहे, पण प्रशांत सोने आपण या स्पर्धेसाठी आलात त्याबद्दल या स्पर्धेचं सोनं झालं म्हणायला हरकत नाही आहे. कारण तुमच्यासारखी सोन्यासारखी माणसं आलीत तर नक्कीच अध्यक्ष चषकचं सोनं झालं असं म्हणायला वावगं ठरणार नाही. आपण पाहतोय ठाणेवाडीची टीम सुद्धा आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. सन्माननीय आदरणीय शाहूवाडी तालुक्यातील आणखीन एक धुरंधार युवा नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहावं आणि पाहतच राहावं असे सन्माननीय संजय पराडे साहेबांचं शुभ आगमन झालंय. साहेब, अध्यक्ष चषका दरम्यान तुमचं खरोखरच अध्यक्ष कसा असावा, त्याचं काम कसं असावं हे मात्र आजच्या चषकादरम्यान तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. कारण उमेश सुतारांची तासणी आणि अध्यक्षांची आखणी याचं समीकरण मात्र आजच्या दिवशी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. धन्यवाद डीजे. पंचांना आणखीन एक पुकार देतो, प्लीज सामना स्पीडअप करा. अजिबात विलंब लावू नका. जर कोणता खेळाडू फलंदाज असो गोलंदाज असो ऐकत नसेल तर त्याला तुम्ही ऑन दी स्पॉट पनिश करा, तो तुम्हाला अधिकार आहे. चषक अध्यक्षांचा आहे त्यामुळे नियमावलीचं उल्लंघन कोणी करू नका. काटेकोरपणे नियमावलीच्या त्या चौकटीत राहून काम करा. स्पर्धेचा शेवट तुम्हाला गोड पाहायला नक्कीच मिळेल. क्या बात आहे. आणखीन एका विकेटचं होत आहे पतन. अजित बॅक टू दी डग आउट. क्या बात आहे.
धन्यवाद डीजे. आणि थोड्याच वेळात आवाज पुण्याचा एक युवा समालोचक त्यांचाही आवाज आपणाला पाहायला मिळेल. त्यांच्या बोलीची वाणी, बोलीची शैली ही आपण ऐकणार आहोत. पार्थ पवार गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपणाला गोलंदाज पाहायला मिळतोय वैभव पानकर. वैभवनं मात्र फलंदाजी करताना सुद्धा एक वैभव निर्माण केलं होतं. मिसफिल्ड मिस कम्युनिकेशन पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 5 धावा. दुसरं षटक आपणाला पाहायला मिळत आहे. जर्सी क्रमांक 09 रमेश पानकरांचाही आवाज चढलेला पाहून क्षेत्ररक्षकाने थोडा सुटकेचा श्वास सोडला असेल. राजू परिष्ठेचं कौतुक करावं लागेल. टीम फलंदाजी करताना बॅकफुटला आली असताना मात्र त्या टीमने कसं कमबॅक केलंय. अर्जुन आणि राजू या बंधूची एवन जोडी आपण खेळताना कित्येकदा पाहतोय. नवलाई स्पोर्ट्स नवलाई देवी या संघाचं कौतुक करावं लागेल. या 2 बंधूंच्या अधिपत्याखाली निर्माण झालेली ही टीम आपल्याला पाहायला मिळते. 9 तरुणांना घेऊन नवा संकल्पनेने नवं काहीतरी करावं. आई नवलाईचं नाव माझ्या तालुक्यात राहावं हेच त्यांनी हेरलं आणि या तरुणाईला एकत्रित घेऊन नवलाईच्या नावाने संघाची स्थापना केली. आता मात्र कव्हरला मारलेला हा फटका आणि जोपर्यंत सुशांत आहे तोपर्यंत चिखलवाडीच्या त्या पॅव्हेलियनमध्ये शांतता असणार आहे. कारण त्यांना माहित आहे टाइम इज मनी, मनी इज मोर दॅन. वेळेला महत्व आहे. सुशांत थांबणं खूप गरजेचं आहे आणि सुशांत थांबला तर तो प्रतिस्पर्ध्याला शांत करू शकतो. त्या दमाचा आणि तेवढी त्याच्याकडे विस्फोटक असणारी अशी शैली आपण कित्येकदा पाहतोय. गोलंदाजाचा पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल. ARCC बुरंबाळ संघाच्या सचिन पाटील आपणास विनंती करतो आपण या स्पर्धेत सहभाग घेतला त्याबद्दल आपलाही शुभ सन्मान केला जाईल. सचिन पाटील प्लीज आपण या आपल्या संघाने अध्यक्ष चषक 2026 या पर्वाला पार्टिसिपेट केलं त्याबद्दल आपलाही सन्मान केला जाईल. या कासारी खोऱ्यातील माझा अष्टपैलू सर्वांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा हा कमांडरचं स्टेरिंग राईट लेफ्टला फिरवणारा आणि धरणाच्या पुढे गेल्यानंतर त्याच्या स्टेरिंगचा जो प्रवाह आहे तो एकदम ॲक्सिलेटरचा जोर आणि त्याची ती पॉवर त्याचं कॉम्बिनेशन मात्र आपण कित्येकदा पाहत आलोय. आता मात्र कव्हरला मारलेला हा फटका आपण नक्कीच पाहतोय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अनिल सुभाष पानकर आहे का गोलंदाजी ट्रॅकवर. वैभव सुभाष धुमाळ. पहिल्या चेंडूवरती एकेरीचं दुहेरी, दुहेरीचं तिहेरीमध्ये कन्व्हर्जेशन करताना आपल्याला पाहायला मिळाला सुशांतला जर शांत करायचं असेल तर सर्वांनी त्याला साथ देणं गोलंदाजाला गरजेचं आहे. कारण सुशांतची विस्फोटकता तुम्हास ठावी आहे. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 13 धावा. आतापर्यंत जवळजवळ 3 फलंदाज माघारी परतलेत. आता मात्र कव्हरला मारलेला फटका, फटक्याला सजवलाय, फटकाही सजलाय, चेंडू जातोय सीमापार, येतोय हा दर्जेदार चौकार.
धन्यवाद डीजे मास्टर, तुमचंही कौतुक करावं लागेल. राईट टाइमला राईट सॉन्ग वाजवणं तुमच्या कौशल्याचं कौतुक करावं लागेल. स्पर्धा अध्यक्ष चषकाची आहे, अध्यक्ष चषकाचाच सॉन्ग वाजला पाहिजे. शेवटची 4 मिनिटं शिल्लक. राजू आहे, राजूकडून ती चूक होणार नाही. दिनेश मात्र परतीच्या प्रवासाला. चला फास्ट राहुल, थोडंसं स्पीडअप घ्या प्लीज. चला राजू, आपणही विलंब लावू नका प्लीज. संघासाठीचं तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आणि राहुल प्रकाश खेतल आपणाला पाहायला मिळेल फलंदाजी करताना. खेतल आपे हे कॉम्बिनेशन नक्कीच पाहायला मिळत आहे. सुशांत शांत काय, कारण सुशांतला माहित आहे शेवटपर्यंत मी राहिलो तरी समोरच्याच्या ताटातील घास हिरावून घेण्याची क्षमता माझ्या मनगटात आहे. त्या दमाचा खेळाडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. क्या बात आहे. बैठक मात्र कळाली, परंतु कोणत्या पद्धतीची होती हे कळायला मार्ग नाही. चांगला रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता 2 धावा घेण्यात सफल. 2 धाव्यांनी संघाचा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मासवडे विठलाई स्पोर्टचा विस्फोटक असा खेळाडू अमोल कांबळे याचं कौतुक करावं लागेल. वैभवनं आपल्या नावाप्रमाणे वैभव निर्माण केलंय. एक हाती झेल टिपलाय आणि एक हाती झेल केसीएस आयोजन स्पर्धा होती त्यावेळेला बाउंड्रीच्या बाहेर मी सुद्धा घेतलं होतं. 1 हँड कॅच आपल्याला पाहायला मिळाली. वैभवची संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 19 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. अजिबात विलंब लावू नका अर्जुन. 6 शेवटची 2 मिनिटं पंचांना विनंती आहे. सचिन पाटील एवढं इलेक्शन मतदाराला पण तेवढं माया लावित नाहीत. यायला लागते राव. टाइम ओव्हर. एक प्लेअर 38 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. चला नवलाई स्पोर्ट्स एक प्लेअर 38 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्या. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला थोडंसं चेंजेस होताना पाहायला मिळेल. राजू परत गेला आणि आता गोलंदाजीसाठी विलास आपल्याला पाहायला मिळतोय. विलास पानकर का विलास पाटील. एक लेजंड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या चेंडूवरती टोल वसूल आणि सामना फिनिश करण्याचा इरादा स्पष्ट केलाय. आतापर्यंत मी शांत का होतो, कारण माझ्या विजयाचा अंत होऊ देणारा तो मी नव्हे, असं एकमेव नाव आपल्याला पाहायला मिळतंय सुशांत आपे. आता मात्र त्यांच्या पॅव्हेलियन मध्ये थोडासा उत्साहाचं वातावरण. बॅक टू बॅक पुन्हा एकदा जाईल चेंडू सीमा पार. सामना फिनिश. आरकेसीसी चिखलवाडी संघ विजयी. हार्डलक बॅडलक म्हणावं लागेल नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी संघाचं, परंतु राजूचं डिसिजन कुठेतरी
निर्णायक क्षणी चुकलं असं म्हणावं लागेल. कारण कॉन्फिडन्स सोबत आत्मविश्वास साची शिदोरी लागते, हे कुठेतरी पाहायला मिळालं. कमकुवतपणा. आणि सुशांतचं मात्र कौतुक करेल, जो शांत राहिला, त्याचं नाव सुशांत. चला, ऐनवाडी संघाला विनंती करतो, आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आपणाला पाहायला मिळते, अर्थात सुशांत आपे. सुशांत, डायरेक्ट इकडेच या.